आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या, छान कट करून घेतल्या आणि कुकरमध्ये शिजायला लावून दिलं। इकडे मी तेल घेतले आणि ही मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला जैन पावभाजी। मी जिकडे काम करते त्यांच्या घरी ते कांदा लसूण खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तर हे बघा, अशा पद्धतीने मी थोडंसं तेल जास्तीचं घेतलं आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी चण्याचं पीठ, आपला जो छोटासा चमचा असतो ना पोहे खाण्याचा, तो 1.5 चमचा मी चण्याचं पीठ टाकलं। आता हे पीठ छान असं खमंग सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे इतकं छान आपल्याला खमंग येतो बघा, जसं काही आपण लाडूच बनवतो तसल्या प्रकारचं खमंग। तर आता मी ही टोमॅटोची प्युरी करून घेतली होती। मी 1.5 टोमॅटो, 1 आणि अर्धा टोमॅटो घेतला आणि त्याची छान अशी प्युरी करून घेतली, जेणेकरून आपण भाजीत पण जरा टोमॅटो घातलेला आहे ना भाज्या शिजताना त्याच्यामुळे। तर इकडे बघू शकता मी जी थोडीशी टोमॅटोची प्युरी झाल्यानंतर थोडंसं जे आपले बदाम असतात ना, काजू 2-3 काजू आणि 2-3 बदाम असं घेऊन आणि त्याची पण प्युरी करून घेतली। हे बघू शकता तुम्ही, छान अशी ग्रेव्ही आपली किती सुंदर असा कलर आलेला आहे, कुठल्याही मसाल्याचा वापर न करता। बघू शकता किती लाल चटचटीत असा कलर आलेला आहे, असं वाटतं कुठल्याही तुम्ही प्रकारच्या ग्रेव्ही करू शकतात। बघा इकडं आपली छान अशा भाज्या शिजून झाल्या आहेत। भाज्या शिजताना मी काय काय भाज्या टाकल्या होत्या तेही सांगते, कारण मी व्हिडिओ घ्यायला विसरून गेले म्हणून। तर भाजीला मी गाजर, 1 बीट घेतलं होतं, 1 टोमॅटो घेतला होता, त्याच्यात परत शिमला मिरची घेतली होती, फ्लावर घेतला होता आणि 1 केळीसुद्धा घेतली होती बरं का, कारण जैन पावभाजीमध्ये केळीचा वापर नक्की होतो। तर बघा अशा पद्धतीने भाज्या छान झाल्या, इकडं ग्रेव्ही पण छान झाली। तर आता आपण मस्त, आता वेळ आली आहे पावभाजीला भाजी मिक्स करण्याची। तर बघू शकतात सुंदरपैकी आधी मी सर्वप्रथम जे मसाले घेतले होते ना, ते मसाले ॲड करून घेतले। चवीप्रमाणे मीठ घेतलं होतं, पावभाजी मसाला घेतला होता, थोडंसं लाल तिखट घेतलं होतं आणि हळद घेतली होती। मी मसाले पहिले एकही टाकले नव्हते, कारण मसाले टाकल्यावर ते आपल्या जळण्याची शक्यता असू शकते नाही का, त्याच्यामुळे मी मसाल्यांचा वापर नंतर केला, जेणेकरून चव छान उतरेल। इकडं भाजी अशी छान अशी स्मॅश करून घेतली, बघू शकतात। ही अशी भाजी स्मॅश केल्यामुळे ना खूप छान टेस्टी अशी बाहेर आपल्याला ठेल्यावर मिळते ना तशी पावभाजी बनते। तर बघा तिकडं आता आपण ही पावभाजी मिक्स करून घेऊया, म्हणजे जे भाज्या आहेत त्या। बघा किती छान असा कलर आहे ऑलरेडी, कुठलाही दुसरा ऑर्गॅनिक कलर टाकण्याची आपल्याला गरज नाही, ऑर्गॅनिक अशी छान अशी ही पावभाजी तयार आहे। तर मंडळी, तुम्हाला माझा हा पावभाजीचा व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, जेणेकरून मलाही खूप आनंद मिळेल नवीन व्हिडिओ बनवायला। तर मंडळी, माझी पावभाजी झाली होती, तर मी वरून 1-1.5 चमचा तूप घातलं, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल घातलं तर बटरही घालू शकतात। तर मी तूप अवेलेबल होतं म्हणून तूप घातलं। तर बघा सुंदर अशी आपली पावभाजी तयार आहे गरमागरम। तर या मग तुम्ही पण खायला, आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर जाता जाता तेवढा लाईक करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।